चाकणमधून 20 कंपन्यांनी काढता पाय घेतलाय। उद्योगांचं स्थलांतर होणं हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही। कंपन्यांच्या स्थलांतरावर शरद पवारांनी भाष्य केलेलं आहे। सरकारनं यात लक्ष देण्याची गरज असल्याचंही शरद पवार म्हणालेले आहेत। तर या ठिकाणी कंपन्यांच्या स्थलांतरावर मात्र शरद पवार यांनी चिंता व्यक्त केलेली आहे। कंपन्यांचं असं स्थलांतर महाराष्ट्राबाहेर होणं ही चिंताजनक बाब असल्याचं शरद पवार म्हणालेले आहेत। सरकारने यावर लक्ष द्यावं अशी मागणी देखील शरद पवार यांनी केलेली आहे। 20 कंपन्यांनी खरं तर चाकणमधून काढता पाय घेतल्याची माहिती आहे। चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी होते आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतराचा निर्णय घेतल्याची बाब गंभीर आहे। या कंपन्यांमध्ये सुमारे 2000हून अधिक कामगार कार्यरत आहेत। उद्योग स्थलांतरित होऊ नयेत यासाठी सरकारनं लक्ष देण्याची गरज आहे। औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्धपातळीवर विकास करावा। खड्डे, रस्ते आणि वाहतूक कोंडीची समस्या तातडीनं सोडवावी। उद्योजकांशी चर्चा करून समस्या सोडवण्यासाठी एक खिडकी यंत्रणा उभारावी। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील 36,211 खासगी कंपन्या बंद झाल्यात। या कंपन्या बंद झाल्यानंतर अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या। महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिलंय। सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही असं खरं तर शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। तर महाराष्ट्रातील 36,211 कंपन्या